नमस्कार मंडळी, फिरस्ती विथ सागरमध्ये मी सागर आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कल्याणच्या एका हिडन स्पॉटवर जाणार आहे. तो थोडासा जंगल साईडला आहे. तुम्ही सगळे विचार करतच असाल हिडन स्पॉट जंगल कल्याणमध्ये. तर चला आपण बघूया नक्की. लेट्स गो. हिडन स्पॉटवर जाण्याआधी आपण एका ठिकाणी थांबलो आहे, ज्याचं तो स्पॉट आहे दुर्गाडी किल्ला नावाने प्रसिद्ध आहे कल्याणमध्ये. तर आपण बघूया कसा आहे तो स्पॉट. आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा माताचं दर्शन घेतल्यावर आता आपण जात आहोत आपल्या हिडन स्पॉटवर. आजारवाडी चौकातून लेफ्ट मारला की सरळ पडगा रोडला आल्यावर आपल्याला भंडारी चौक लागते. तिथून आपल्याला राईट मारून सरळ यायचे आहे. लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेच आहे. आपण इकडे पोहोचल्यावर येथे पार्किंगसाठी जागा दिसते. ज्याला पायी चालण्याचा आनंद घ्यायचा आहे त्याने इथून, आणि ज्यांना आपली वाहने व्हेकल आतमध्ये न्यायची असतील त्यांच्यासाठी इथून रस्ता आहे. आम्ही तर वॉकिंग टॉकिंग करत जायचे ठरवले. देवांश, भाऊ, वहिनी, आई आणि पप्पा मस्त निसर्गाचा आनंद घेत मजा करत जात होते. थोडेसे चालून आपण आपल्या हिडन स्पॉटवर पोहोचलो होतो. श्री दत्त देवस्थान, जे कल्याणमध्ये आटाळी गावात आहे. सुंदर अशा निसर्गरम्य जागेत उभारलेले हे मंदिर खूपच छान होते. आपल्याला इथे श्री गुरुदत्त यांची सुंदर अशी प्रतिमा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली इथे श्री गुरुदत्तांची प्रतिमा पाहायला मिळते. तसेच श्री स्वामी समर्थ, श्री सप्तशृंगी माता, श्री दुर्गा माता यांची प्रतिमा पाहायला मिळते. त्याचप्रमाणे इथे महादेवांचे सुंदर असे मंदिरे उभारण्यात आले आहे. आम्ही सर्व पूजा दर्शन घेऊन आलो तर इथे पौर्णिमेनिमित्त भंडाऱ्याची व्यवस्था होती. मग काय, आम्ही सर्वांनी लाईन मध्ये उभं राहून भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. आणि कितीही झाले तरी भंडाऱ्याच्या जेवणाची मजा आणि त्याचा स्वाद काही वेगळाच असतो. अशा निसर्गरम्य जागेत जेवण करायचा आनंदच काही वेगळा होता. मस्त पेटपूजा झाल्यावर इथे त्रिवेणी संगम आहे, त्या स्पॉटवर आम्ही जाणार होतो, जिथे 3 नद्या एकत्र येतात. तिकडे जाण्यासाठी मंदिराच्या एक्झॅक्ट डाव्या बाजूला हा इथून सरळ रस्ता जातो. इथून सरळ जी पायवाट जात असेल आपल्याला तिथूनच जायचंय. आजूबाजूला पायवाट जात असेल तर त्यावर आपल्याला जायचं नाहीये. पूर्ण हा निसर्गरम्य रस्ता आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकू शकतात तुम्ही. खूप सुंदर अनुभव आहे. सर्वांनी या स्पॉटला नक्की भेट द्या. इथे वाटेत आपल्याला महादेवांचे छोटेसे शिवलिंग मंदिर पाहायला मिळते. या स्पॉटवर इथे आपल्याला उल्हास नदी, काळू नदी आणि भातसा नदी या 3 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. तर मंडळी, आजचा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, हा स्पॉट कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. काही सजेशन असेल तर तुमच्या भावाला नक्की सजेस्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांनी मजा करा, काळजी घ्या स्वतःची.
धन्यवाद. चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद गाईस.